भारतामध्ये प्रसिद्ध असलेले दोन मंदिरांपैकी एक मंदिर मध्य प्रदेश येथील उज्जैन येथे स्थित असलेलं श्री मंगळग्रहाचं मंदिर आणि दुसरं मंदिर जळगावमधील प्रतिपंढरपूर समजलं जाणारं अंमळनेर येथील मंगळग्रहाचं मंदिर। चला तर आज आपण त्या ठिकाणी जाऊन तेथील माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, आजच्या एपीचे ब्लॉगमध्ये तुमचं मी सर्वांचं स्वागत करतोय। मित्रांनो, आज आपण आलो आहेत खानदेशमधील प्रतिपंढरपूर समजलं जाणारं अंमळनेर शहरामध्ये आपण आज आलेलो आहेत आणि इथलं एकमेव वैशिष्ट्य म्हणजे इथलं मंगळग्रहाचं मंदिर। तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता। आपण ह्या मंगळग्रहाच्या मंदिरावर आपण दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहे। तर मित्रांनो, हे एकमेव असे भारतामध्ये दोन मंदिर आहेत। त्या मंदिरांपैकी एक मंदिर आपण मध्य प्रदेश येथील उज्जैन येथे आपल्याला पाहायला मिळतं आणि दुसरं मंदिर हे आपण ज्या ठिकाणी आज आपण आलेलो आहे ते मंदिर मंगळग्रहाचं मंदिर अंमळनेर येथे। जळगाव जिल्ह्यामधील प्रतिपंढरपूर समजलं जाणारं अंमळनेर शहर आणि ह्या अंमळनेर शहरातील उद्योग समूहाचे उद्योगपती अजित प्रेमजी यांची सुरुवातीची कंपनी विप्रो ह्याच ठिकाणी यांनी जगाला खरा तो एकच धर्म असे सांगितले। असे सेनानी साने गुरुजी यांची कर्मभूमीच म्हणजेच अंमळनेर। मंदिराच्या परिसरात जेव्हा आपण येतो तेव्हा नक्कीच आपलं मन मंत्रमुग्ध होऊन आपण थेट मंगळग्रहाच्या गाभाऱ्याच्या दिशेने आपण जातो। येथील वातावरण आणि येथील शांतता पाहून मन असं तृप्त होतं आणि समोर दिसतं ते आपल्याला मंगळदेवाचं पूर्ण रूपी आपल्याला मूर्तीचं आपल्याला दर्शन घडतं। मित्रांनो, या मंदिराचा इतिहास म्हणजे खूप अतिप्राचीन असून हे मंदिर कोणी बांधलं, कधी बांधलं याचा आजही आपल्याला पुरावा सापडत नाही। पण 20व्या शतकात ह्या मंदिराचा पहिल्यांदा जीर्णोद्धार झाला आणि काही काळानं हे मंदिर दुर्लक्षित झाले असल्यानं सन 1958 मध्ये अंमळनेर येथील स्थानिक लोकांनी परत या मंदिराचा जीर्णोद्धार केला। हिंदू धर्मात जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ग्रहचक्रांचा आणि व्यक्तीवर त्याचा होणारा चांगला वाईट प्रभाव पडत असतो। जर आपल्या मालमत्तेवरून वाद होत असेल, रक्ताशी संबंधित आजार, खटला, आत्मविश्वास आणि धैर्याचे अत्यंत नुकसान, कर्जाचा परिस्थितीत येणे,
वैवाहिक जीवनात कटुता आणि आपल्या नातेवाईकांमध्ये होत असलेला वाद याच्यासाठी मंगळ ग्रहाला अभिषेक केला जातो आणि सर्व श्रद्धाळू पूजापाठ अभिषेक करण्यासाठी मंगळवारच्या दिवशी खूप मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी येत असतात। मित्रांनो, मंगळ ग्रह हा भूमिपुत्र असल्यानं मातीशी ज्यांचे नातं जुळले असते असे शेतकरी जमीनदार येथे नेहमी येत असतात। मित्रांनो, या ठिकाणी मंगळवारच्या दिवशी खूप मोठ्या संख्येनं भाविक येत असतात। मंगळ ग्रहाला साकडं अभिषेक घालत असतात आणि या ठिकाणी आपल्याला मंगळवारच्या दिवशी महाप्रसादाचा आपल्याला लाभ आपल्याला मिळत असतो। मित्रांनो, इथला परिसर आणि इथलं वातावरण जणू हे स्वर्गच या ठिकाणी अवतरला आहे असं येथील वातावरण आपल्याला सुखद करून जातं। नक्कीच हा येथील परिसर आणि या परिसरामध्ये असलेले विविध प्रकारची फुलझाडी, विविध प्रकारची प्राण्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सुंदर असं वातावरण आणि येथील प्रत्येक क्षणाचा आपण जेव्हा उपयोग करतो तेव्हा नक्कीच मनाला शांतता मिळाल्या केलीच राहत नाही। परिसरामध्ये असलेले कमळाची फुले आणि पाण्यामध्ये विविध पक्ष्यांची या ठिकाणी आपल्याला स्टॅच्यू आपल्याला पाहायला मिळतात आणि येथील प्रसन्न वातावरण पाहून नक्कीच आपलं मन या ठिकाणी तृप्त झाल्याखेरीज राहते।
मंदिराच्या परिसरात असलेलं तुळसाई उद्यान नक्कीच भक्तांचं मन वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. या उद्यानामध्ये असलेली विविध प्रकारची फुलझाडी, प्राणी आणि पक्षी यांची प्रतिकृती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि येथील हिरवळ पाहून नक्कीच आपलं मन उल्हासित झाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, रात्री जर आपण या ठिकाणी आलो तर या ठिकाणी विविध प्रकारची प्रकाशाची व्यवस्था केली असल्यामुळे नक्कीच या ठिकाणचे दृश्य आपल्याला नक्कीच मनमोहक केल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, मंदिराच्या परिसरामध्ये 2 उद्यान असून एक तुळसाई उद्यान आणि दुसरं रोटरी गार्डन. हे गार्डन लहान मुलांसाठी पूर्ण दिवस खुले असल्याने मंगळवारच्या दिवशी या ठिकाणी नक्कीच बालगोपाळ आपला खेळण्याचा आनंद या ठिकाणी घेत असतात आणि आपला आनंद द्विगुणित ते करत असतात. येथील वैशिष्ट्य म्हणजे शेंगदाण्याच्या तेलामध्ये तळलेला वडापाव खाऊन आपण परतीच्या प्रवासाला लागतो.